सर्व स्वामी भक्तांना नमस्कार. आपला आजचा दिवस स्वामी कृपेने सुख समाधानाने जावोत आणि तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा स्वामी कृपेने पूर्ण होत ही स्वामीचरणी प्रार्थना. स्वामी भक्तांनो, स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्ताच्या पाठीशी नेहमी उभे राहतात. समर्थाची भक्ती केल्यास मन प्रसन्न राहते. स्वामी महाराजाचा जप करून आपल्या समस्या सुटतात. कारण स्वामी समर्थ नेहमी सांगतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामींची ही सेवा केल्याने तुमच्या इच्छा नक्कीच पूर्ण होतील. कोणती आहे ती सेवा ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कुठेही स्किप करू नका आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा. स्वामी भक्तांनो, स्वामींचे साक्षात दर्शन होण्यासाठी, स्वामींचे अनुभव येण्यासाठी आणि सर्व काही मिळवण्यासाठी काय करावे लागते, तर हे एकच काम करा. स्वामींचे साक्षात दर्शन होईल, सर्व काही मिळेल, स्वामींची कृपा होईल. तुम्ही हे काम रोज करू शकता आणि हे काम खूप सोपे आहे. तर आता तुम्हाला काय करायचे आहे? तुम्ही जी ही स्वामींची सेवा करत असाल ती तुम्हाला मनापासून करायची आहे, विश्वासाने करायची आहे. असे नाही की कोणाचे तरी ऐकले आहे आणि कुणीतरी सांगितले आहे की स्वामी सेवा करा, सगळे काही मिळेल. तर तसे नाही. आपल्या मनातून जो आवाज येतो तेच आपण करायला पाहिजे. असे नाही की तासभर सेवा करतोय, मंत्र जप करतोय म्हणजे आपल्याला स्वामींचे दर्शन होईल. जे करायचे आहे ना ते विश्वासाने करा, तरच स्वामींचे दर्शन होईल. फक्त 5 मिनिटे बसा. जेही करता येईल ते करा. जर काही जमत नसेल, काही माहिती नसेल, तर फक्त स्वामींच्या मूर्तीसमोर बसा आणि मनात कोणत्याही गोष्टी येऊ देऊ नका. म्हणजे मनात किंतु येऊ देऊ नका. फक्त जे करताय ना ते मनापासून करा, श्रद्धेने करा आणि मनापासून स्वामींचे नामस्मरण करा. तुम्ही फक्त 5 मिनिटे द्या. श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप करत आहात आणि तो जप जर मनोभावे करत नसाल, श्रद्धेने करत नसाल, तर त्या जपाचा काहीही उपयोग होत नाही. दुसरीकडे एक तास तुम्ही स्वामींचा जप करत आहात, पण 1 तास जप करता पण श्रद्धा बिलकुल नाही, विश्वास नाही, तो जप मनोभावाने करत नाही, तर त्या जपाचा उपयोग होत नाही. जर तुम्हाला स्वामींचे दर्शन हवे असेल, स्वामींचा अनुभव हवे असतील, सगळे काही तुम्हाला हवे असेल, तर तुम्ही कोणतीही सेवा करत असाल ती मनापासून करा, विश्वासाने करा. जर तुम्ही 11 माळी, 51 माळी, 101 माळी नाही केल्या तरी चालतील. फक्त 1 माळ करा, 5 मिनिटे द्या, पण श्रद्धेने करा. पण असा जप करा की तुम्हाला सुद्धा वाटले पाहिजे की तुम्ही काहीतरी आज केले आहे, काहीतरी शुभ गोष्टी तुम्ही केल्या आहेत. तुम्हाला असे जाणवले पाहिजे की दैवी शक्ती तुमच्या अवतीभोवती आहे. म्हणून जेही कराल ते मनापासून करा, विश्वासाने करा, श्रद्धेने करा. तुम्ही जर मनातून स्वामींना आवाज दिला तर स्वामी तुम्हाला नक्कीच दर्शन देतील, यात काही शंका नाही. स्वामी भक्तांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला स्वामींची साथ हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये फक्त श्री स्वामी समर्थ लिहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा. श्री स्वामी समर्थ.